नमस्कार, मी बोलतोय नंदिनी अंकोलेकर। आज तुम्हाला मी उपासाचे कच्च्या केळ्याचे वडे दाखवणार आहे। त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं चला तर बघूया आपण। कच्च्या केळ्याचे उपासाचे वडे करण्यासाठी लागणारं साहित्य 4 कच्ची केळी मी उकडवून घेतलेली आहे आणि उकडल्यानंतर गरम असताना ती आपण स्मॅश करायची। जर थंड झाली तर ती व्यवस्थित स्मॅश होत नाही। आता त्याला बाकीचं साहित्य लागणार आहे। हिरवी मिरचीचा ठेचा 2 मिरच्या मी मिक्सरमधून क्रश करून घेतल्या आहेत। चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। 1 टीस्पून जिऱ्याची पावडर घेतली आहे। तुम्ही अख्खा जिरं वापरलं तरी चालेल। 1 टेबलस्पून दाण्याचा कूट, पण दाण्याचा कूट थोडासा बारीक करून घ्यायचा आणि लिंबू घ्यायचं आहे, लिंबू पिळायला। आणि हे वड्याच्या पिठासाठी मी माझ्याकडे मिक्स केलेले पिठं असतात। राजगिरा, वरीचा तांदूळ, शिंगाडा आणि खुट्टू म्हणून एक प्रकार असतो। असे मी 4 पिठं मिक्स करून ठेवते। तुमच्याकडे असं नसेल तर तुम्ही राजगिरा किंवा शिंगाड्याच्या पिठाचा कवर केला तरी चालेल, पण राजगिऱ्याच्या पिठाचा जरा तेल जास्त घेतलं जातं आणि चवीनुसार त्याला मीठ लागणार कवरला। तर आता आपण पहिल्यांदा भाजी बनवून घेऊया आणि त्याच्यानंतर भाजी झाल्यानंतर आपण वड्याचं पीठ करूया। चला तर आता आपण सुरुवात करूया। आता ती चमच्याने आपण स्मॅश करूया। आता त्याच्यात एक साहित्य टाकायचं आपण। हिरवी मिरची टाकायची, आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त करू शकता। शेंगदाण्याचा कूट घालते मी, जिऱ्याची पावडर, चवीनुसार मीठ आणि लिंबू पिळायचं। कोणाला कोथिंबीर चालत असेल तर कोथिंबीर घातली तरी चांगली लागेल। कोणी उपासाला याच्यातले कोणते पदार्थ नसतील चालत तर तुम्ही नाही घातले तरी चालतील। हे अशा रीतीने सगळं सारण आपण तयार करून घेऊया। आणि मी वडे तयार करून ठेवले आहेत। आता त्याच्यासाठी आपण पीठ भिजवूया। तर पीठ भिजवण्यासाठी हे मी पीठ घेतलं आहे। एवढं लागणार नाही, त्याच्यामुळे त्याच्यातलं मी अर्धं पीठ घेते। चवीनुसार मीठ टाकायचं आणि आपण भज्यासाठी वड्यांसाठी भिजवतो आपला रेग्युलर तसं पीठ भिजवायचं। थोडं थोडं पाणी टाकायचं, नाही ते एकदम पातळ व्हायची भीती असते। होऊन झालंय, याला साधारणपणे पाऊण कप मला पाणी लागलं, इतपत पातळ भिजवायचं। चांगलं मिक्स करायचं। आता आपण वडे तयार घेऊया। मी तेल तापवायला ठेवलं आहे, तिथपर्यंत मी तुम्हाला उपासाची चटणी दाखवते। 2 टेबलस्पून मी खोबरं घेतलं आहे, ताजं खोबरं घेतलेलं आहे। चवीनुसार मीठ, शेंगदाणे मी गरम पाण्यात 2 तास भिजवून ठेवले होते, कच्चे शेंगदाणे आहेत। आणि आपल्या आवडीनुसार मिरच्या घालायच्या आणि लिंबू घालायचं। आपण ती उपासाची चटणी करून घेतलेली। तर जिरं पण मी ह्याच्यात टाकलं आहे। आता लिंबू पिळून वाटायला घेऊया। कोणाला कोथिंबीर चालत असेल तर कोथिंबीर घातलं तरी चालेल याच्यामध्ये। तयार आहे। आता आपण वडे तयार घेऊया। असे पिठात भिजवले आहेत मी वडे। आता चमच्याने आपण तेलात सोडूया। नवरात्र चालू असल्या कारणाने हा एक नवीन मेनू तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। माझ्या रेसिपी कशा वाटतात ते तुम्ही मला कॉमेंट करून कळवा। माझ्या रेसिपीला प्लीज सबस्क्राईब करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, नातेवाईकांना कळवा, मित्रमैत्रिणींना शेअर करा। जास्त मोठा ठेवायचा नाही गॅस, नाहीतर तो पीठ आतून कच्चं राहील। जे बटाटा खात नाहीत त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे। झाले आपले वडे तयार। चला तर आता आपण चटणी बरोबर सर्व करूया। अजून 2 टाकून दाखवतो तुम्हाला मी।